बिग बॉस 19 24 ऑगस्टपासून चालू होणार आहे आणि कन्फर्म कंटेस्टंटची लिस्ट जे कन्फर्म झालेले आहेत तर त्या कंटेस्टंटची लिस्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर जो कंटेस्टंट कन्फर्म झालेला आहे तर ते म्हणजे गौरव खन्ना। तुम्ही ह्या ॲक्टर्सला ओळखतच असाल, आता रिसेंटली एका शोमध्ये रियालिटी शोमध्ये ते विनर झालेले आहे। तो शो म्हणजे मास्टर शेफ, सेलिब्रिटी मास्टर शेफ, तर त्याचे विनर गौरव खन्ना झालेले आहेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो एकदम फेमस शो चालू आहे, आता पण चालू आहे, तो शो म्हणजे अनुपमा। त्याच्यामध्ये खूप फेमस कॅरेक्टर होते, आता ते त्या शोमध्ये नाहीत। तर हे कन्फर्म आहेत बिग बॉस 90 साठी। सेकंड कंटेस्टंट म्हणजे पायल गेमिंग, ही क्रिएटर आहे आणि पायल गेमिंग मध्ये खूप जास्त तुम्ही ॲज अ यूट्यूबर म्हणून तिला पकडू शकता। आणि क्रिएटर लोकांना ह्यावेळेस अगोदर बोलले होते की घेणार नाहीत, पण शेवटी क्रिएटर लोकांची खूप जास्त हाईप असते आणि क्रिएटरमुळे त्यांच्याकडे खूप मोठा फॅन बेस असतो, तो शोकडे वळला जातो, त्यामुळे पायल गेमिंग ही येणार आहे। तर हिचे पण खूप जास्त फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, तर ही एक येणार आहे। थर्ड कंटेस्टंट म्हणजे जी एक सेलिब्रिटी आहे, टीव्ही ॲक्टर बनू शकता, अश्नूर कौर। तर हिला तुम्ही सगळे ओळखतच असणार। तर हिचं ना लहानपणापासून ती आर्टिस्ट आहे, तिने टीव्ही शोज केलेले आहेत, खूप मोठे शो केलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता रिसेंटली पण तिचा एक शो होता आणि सगळ्यात पॉप्युलर शो तिचा म्हणजे की पटियाला बेब्स। तर हा शो खूप जास्त पॉप्युलर होता आणि ती लहानपणापासून एक चाइल्ड ॲक्टर्स आहे आणि तिने झाशीची राणी किंवा बाकीचे पण एक खूप मस्त असे शो केलेले आहेत आणि लहानपणापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि ती आता बिग बॉस 19 मध्ये येत आहे आणि ती 21-22 इयर्सची आहे आणि खूप चांगले असे ॲक्टर्स आहे, फॅन बेस खूप तगडा आहे, त्यामुळे हिला पाहायला खूप मज्जा येणार आहे शोमध्ये। त्याच्यानंतरची कंटेस्टंट आहे खुशी दुबे। ही ॲक्ट्रेस खूप म्हणजे खूप माझी स्वतःची पण खूप जास्त फेवरेट आहे, कारण तुम्ही आता रिसेंटली पण तिचे खूप शो झाले, पण मी तिला एक शो पाहिला होता आशिकाना, त्या शोमध्ये तिला ज्या प्रकारचं खतरनाक शो होता, जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा। तर त्याच्यानंतर पण ती पण एक चाइल्ड ॲक्ट्रेस आहे, तिने लहानपणापासून काम करत आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि आता तिनं रिसेंटली पण दिल धडकने 2 शो केलेला आहे। आणि ज्या प्रकारे तिचे जे को ॲक्टर सोबतची ती केमिस्ट्री लोकांना इतकी जास्त आवडलेली होती आणि त्यांच्या दोघांचा शो एक स्टार प्लसवरती पण येत होता की जादू तेरी नजर, डायन, ये सारी चीजे। तर हा शो पण तिने केलेला होता आणि त्याच्यामध्ये पण खूप मस्त असं काम केलेलं होतं। आय नो की ह्या गोष्टी खूप सुपर वेगळे शो आहेत तिचे, भूत, डायन, ते अशा शो ती करत असते, बट ॲज अ ॲक्टर खूप जास्त मला ती आवडते, कारण एवढं लहान वयामध्ये इतकी चांगली ॲक्टिंग करणं सगळ्यांना जमत नसतं। तर ही पण कन्फर्म झालेली आहे बिग बॉस 19 मध्ये येण्यासाठी। त्याच्यानंतर ना बसीर अली, तर ह्याला तुम्ही ओळखत असाल, मे बी जास्त मोठा रोल नाही पण कुंडली भाग्यमध्ये त्यानं काम केलेलं आहे आणि तो जास्त इतका पॉप्युलर नाही, बट जर तुम्ही टीव्ही शो बघत नसाल तर तुम्हाला हा एवढा समजणार नाही, बट आहे ज्याने टीव्ही सिरियल बघतात त्यांना सगळं माहीत असतं। तर त्याच्यानंतरचा जो कंटेस्टंट आहे कन्फर्म वाला, तर श्वेत तोमर, तर ह्याला तर सगळे ओळखतच असतात, कोणत्या इंट्रोची गरज नाही, तर हा पण खूप जास्त पॉप्युलर आहे। त्याच्यानंतर एक जोडी आहे, तुम्ही त्यांना कपल म्हणू शकता किंवा काही म्हणू शकता, कारण त्यांचं मध्ये ब्रेकअपच्या न्यूज पण आल्या, पण आता त्या दोघांना बोलवलेलं आहे। त्यांचं नाव आहे आवेश दरबार आणि नगमा। हे दोघंही क्रिएटर आहेत आणि त्यांना बोलवलेलं आहे। त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे किंवा ते अगोदर डेटिंग करायचे, नंतर ब्रेकअपच्या चर्चा आल्या होत्या, पण कन्फर्म न्यूज नाही, पण ते दोघं फिक्स येणार आहेत। तर हे दोघांपैकी खूप मज्जा तर येणार आहे, बट बघूयात काय होईल काय नाही होईल। तर त्याच्यानंतर नेक्स्ट कंटेस्टंट आहे जे जिओ हॉटस्टारवरती एक जुगलबंदी चालू होती, कॉम्पिटिशन चालू होतं, शहबाज म्हणजे शहनाजचा भाऊ, त्याला इंट्रोची गरज नाही। आणि सेकंड कंटेस्टंट म्हणजे मृदुल तिवारी। ह्या दोघांमध्ये मृदुलला जो कंटेस्टंट आहे जो सपोर्ट करतो तो म्हणजे एल्विश यादव आणि शहबाजला ऑब्विसली शहनाज। तर ह्या दोघांमध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन होतं जिओ हॉटस्टारवरती आणि जो त्यांच्यामधून जिंकेल, ज्याला जास्त ओट्स मिळतील, तो आतमध्ये जाणार होता। बट आता असं नाही वाटत मला की त्या दोघांपैकी एकाला बॅकआउट करावं लागेल, कारण बिग बॉस दोघांनाही घेणार, कारण दोघांनाही सपोर्ट करणारे जे कंटेस्टंट आहेत ते खूप तगडे आहेत, एल्विश आणि शहनाज। तर एल्विशचा तर रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे, जो प्रत्येक शोमध्ये जातो त्या शोमध्ये तो जिंकून येतो आणि शहनाजचे फॅन फॉलोइंग खूप जास्त तगडे आहे, त्यामुळे शहबाजला पण खूप जास्त लोक सपोर्ट करणार आणि स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट म्हणून तो वरती येऊ शकतो। तर हे पण बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत। तर हे जे आहेत ना ते
कन्फर्म कंटेस्टंट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोक आहेत, पण त्या जो कन्फर्म झालेले नाहीत बिग बॉसच्या घरामध्ये, आज त्यांची एंट्री होणार आहे. त्यामुळे आज प्रोमो तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला ह्याच्या निगडीत बिग बॉसच्या निगडीत काही पुढच्या अपडेट पाहिजे असेल तर ह्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज स्टे ट्यून.